आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। लखनापूर येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न। हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन। लखनापूर गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शुक्रवारी दिनांक 8 मे 2026 रोजी ही यात्रा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। पहाटे 5:15 देवीचा अभिषेक व विधिवत पूजन करून यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला। यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून ढोल, लेझिम, बँड, डीजेच्या गजरात आंबील कलश मिरवणूक काढण्यात आली। गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत महालक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली। गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभाग घेतला। आंबील कलश मिरवणूक मंदिर परिसरात आल्यानंतर मंदिराची प्रदक्षिणा घालण्यात आली। त्यानंतर पालखीचं विधिवत पूजन करण्यात आले। गावातील 5 सुहासनी महिलांची ओटी भरण्याचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला। या सर्व धार्मिक विधीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत देवीचे दर्शन घेतले। संध्याकाळी यात्रा कमिटीच्या वतीनं सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। यामध्ये लखनापूरमधील 10वी व 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच श्री बसवेश्वर नाट्य संघ बंडीगणी यांच्या कौटुंबिक कन्नड नाटकाने उपस्थितांची मने जिंकली। शनिवारी दिनांक 9 मे रोजी यात्रेनिमित्त विविध पारंपरिक शर्यतीचं आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये न मारता जनरल बैलगाडी शर्यत, एक घोडा एक बैल शर्यत, नवतरण व जनरल घोडागाडी शर्यत, बिनदाती एक घोडा एक बैल शर्यत तसेच हातात बैल धरून पळणे शर्यत यांचा समावेश करण्यात आलेला आहे। शनिवारी सायंकाळी संजय कुमार गोरड निर्मित रजनी गोरड प्रस्तुत ऑर्केस्ट्रा धमाका म्युझिकल नाईट कोल्हापूर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे। यावेळी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी अध्यक्ष दयानंद भराडे, उपाध्यक्ष शीतल रोटे, सेक्रेटरी महादेव नाईक, खजिनदार देवराज भोजे, सदस्य विक्रम भराडे, सुनील अंबुसकर, स्वप्नील नाईक, कविराज भराडे, रामा भांदुरके, विकास गुरव, उत्तम केसरकर, युवराज मगदूम, शुभम रोटे, दयानंद सूर्यवंशी, गणेश लोकरे, संजय देसाई, गंगाराम नाईक, युवराज देवने यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी, भाविक भक्त, युवक वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।
सर्वांनी धुवून ठेवून जायचं आहे. कृपया ताटं धुवून ठेवून जायचं आहे. तसंच कुणी ठेवू नका. ताटं सर्वांनी धुवून ठेवून जायचं आहे. हा प्रसाद घेतल्यानंतर ताटं धुवून ठेवायचं आहे. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.